मॅडम, पेशंटला ड्रेसिंग करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला बाहेर थांबावं लागेल. डोक्याचं ड्रेसिंग करायचंय ना? बाहेर कशाला जायला लागतं? सॉरी, पण आम्ही काम करत असताना नातेवाईकांना इथे थांबणं अलाउड नाही आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण काय आहे ना, काही नातेवाईक ना अर्धवट ज्ञानाच्या जोरावर आमच्याच कामात आम्हाला सूचना देऊ लागतात. आधीच श्रेयस सरांची परिस्थिती नाजूक आहे. त्यांच्या डोक्यालाही मार लागला. आता ड्रेसिंग करताना या डिस्टर्बन्समुळे जर काही कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम डायरेक्टली त्यांच्या कंडिशनवर होऊ शकतो. म्हणजे माझी काही हरकत नाहीये तुम्ही इथे थांबलात तर. तुम्ही म्हणाल तसं. राधिका, थँक्यू सो मच ग. अगं थँक्यू काय? हे बघ, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. तू पटकन श्रेयस सरांना भेट. तोपर्यंत मी दरवाजाजवळ थांबते आणि कोणी येते का ते पाहते. जा. याला म्हणतात प्रेम. आम्ही अगदी योग्य निर्णय घेतलाय. काय शोधतोयस? अगं श्रेयसच्या मेडिकल इन्शुरन्सची फाईल शोधतोय. ममांच्या रूममध्ये बघितली पण सापडली नाही. त्यामुळे म्हटलं आपल्या रूममध्ये बघूया. बरं थांब, मी पण बघते. प्लीज. या फाईल्समध्ये चेक केलंय? बघितल्यात, पण तू एकदा चेक करतेस का?
मी काय आहे, इन्शुरन्सची पॉलिसी तर शोधायलाच हवी. कारण हॉस्पिटलमध्ये श्रेयस भाऊजींच्या एका रूमचं म्हणजे दिवसाचं भाडं 50,000 आहे. आणि तुला तर माहिती आहे ना, एकदा का माणूस कोमात गेला तर कधी कधी 20 वर्ष पण कोमात राहतो. आणि तिकडे मम्मा पण कोमातच आहेत ना. नाही म्हणजे श्रेयस भाऊजींच्या बाबतीत जर असं काही घडलं तर आपल्याला टेन्शन तर असेल, पण जन्मभर जो खर्च होईल त्याचं काय? अगं श्रावणी, काय बोलतेस तू? आणि श्रेयस कोमात गेला हे कोणी सांगितलं तुला? अरे तू बघितलंस ना, 2 दिवस श्रेयस भाऊजी शुद्धीवर नाही आलेत. हे कोमात जायचंच लक्षण ना. नाही म्हणजे देव ना करो श्रेयस भाऊजी यातून उठलेच नाही तर. नाही म्हणजे हे घर, ही प्रॉपर्टी, सगळी प्रॉपर्टी तुम्हालाच मिळणार आहे. माझा श्रेयस लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे तो लवकरात लवकर बराही होईल. तो कोमात जावा अशी तुमची मनीषा असली तरीही. डॅड, असं का बोलताय? असा विचार तरी माझ्या मनात येईल का?